श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरी सर्वांना। मनोनिबंध मोक्षाचे व्याज, नाही निमाले काज। आता निरूपणाचे भोज, ओळगे जरी। मनोनिबंध मोक्षाचे व्याज, नाही निमाले काज। आता निरूपणाचे भोज, ओळगे जरी. म्हणून बंध मोक्षाचे निमित्त नाही. प्रमाणांचे आणि इतर श्रवण मननादिकांचे कार्य संपलेले असते, तरी पण कौतुकाने ब्रह्माचे निरूपण करणे प्राप्त झाले आहे. विवरण. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता या बंधाचेही काज नाही व मोक्षाचेही काज नाही. कारण बंध म्हणजे काय, बंध कसा झाला, बंध कोठून आला, याची उपपत्ती जोपर्यंत चालते तोपर्यंतच तत्सापेक्ष मोक्षाच्या गोष्टी चालत असतात. पण जेथे बंध मोक्षाचे निमित्तच राहिले नाही, तर तेथे त्या बंध मोक्षाचे कार्य काही राहिले आहे असेही म्हणता येत नाही. आता यावर अशी शंका येईल की, जर परमात्मा वस्तूची ठिकाणी शब्दादिकांची प्रवृत्ती नाही, तर मग ज्ञानेश्वर महाराज हे व्याख्यान तरी का करतात? त्याचे उत्तर ओवीच्या उत्तरार्धाने सांगतात की, आता जे काही मी निरूपण करतो ते कौतुकाचे निरूपण आहे असे समजावे. इथे अमृतानुभव संपला, अर्थात निरूपणाचे काम संपले आहे. असो, बोला महाराज. ठीक आहे. मनोनिबंध मोक्षाचे व्याज, नाही निमाले काज. आता निरूपणाचे भोज, ओळगे जरी. मनोनिबंध मोक्षाचे व्याज, नाही निमाले काज. आता निरूपणाचे भोज, ओळंगे जरी. महावैष्णव माऊली ज्ञानोबा अमृतानुभवाचा अनुवाद करीत असताना सांगण्याचा जो शेवट आहे तो सांगत आहेत. सांगण्याची जी परिसीमा आहे त्याचा अनुवाद करीत आहेत. काय अनुवाद करीत आहेत? तर आपल्याला जी काही प्रवृत्ती आढळून येते, त्या प्रवृत्तीत शेवट साधन प्रवृत्ती, आणि साधन प्रवृत्तीमध्ये ज्ञान प्रवृत्ती ही प्रवृत्तीच आहे. कारण ह्या अगोदरच्या ज्या प्रवृत्त्या आहेत की देह प्रवृत्ती म्हणजे जन्म प्रवृत्ती, जन्मल्यावर कर्म प्रवृत्ती,
आणि कर्म प्रवृत्तीमध्ये दुःख यातना ही भोग प्रवृत्ती आणि या सुख दुःख भोग प्रवृत्तीमध्ये त्यांचा त्रस्त होणं त्या सुख दुःखानं ही मुमुक्षूची प्रवृत्ती. मुमुक्षू त्रस्त होत असतो दुःखानं. दुःखानं त्रस्त झाला त्याला शहाणा मुमुक्षू म्हणा. आणि सुखानं बी त्रस्त झाला व्यवहारातल्या त्याला मुमुक्षू म्हणा. मुमुक्षू संसारातल्या दुःखाला तर दुःख म्हणतो, पण संसारातल्या सुखाला बी दुःख म्हणतो. आणि सुखरूपानं दुःखरूपानं हे दुःखच आहे सर्व वाढवलेलं. हे दिसतंय म्हणून तळमळ करतो. चुकीचं काही पर्याय नाही. ही दुःख प्रवृत्तीच आहे सर्व, सुख प्रवृत्ती नाही. म्हणून याच्यातून पार पडण्याची प्रवृत्ती ती अत्यंत महत्वाची प्रवृत्ती, की ह्या सुख दुःख रूप प्रपंचातून सुखाच्या आणि दुःखाच्या सोंग घेऊन आलेल्या ह्या संसारातून, संसार दुःखातून, भवसागरातून पार होण्याची प्रवृत्ती, की नको ही इथं नको, हे नको, त्याच्यापासून सुटका पाहिजे, अशी प्रवृत्ती जागी होत असते. त्याला म्हणावं मुमुक्षू. आणि मग तो मुमुक्षू साधन प्रवृत्तीकडे जात असतो, की काय करावं, याच्यातून पार पाडण्यासाठी काय करावं. याच्या अगोदर विषयाची पामराची प्रवृत्ती वेगळी असते. हे मिळण्यासाठी काय करावं अशी प्रवृत्ती असते त्याची. विषयी पामरामध्ये तो कसं मिळावं संसारातून, कोण्या बी मार्गाने मिळावं, आडमुठपणानं, ताकदीनं, जोरानं, ती पामराची प्रवृत्ती. आणि नियमानं, मार्गानं, विधीनं ते सुख मिळवावा लाईनला लागून, त्या सुखाचीच इच्छा आहे. आणि साधन करायला लागलेला आहे तो विषयी. रांगेला लागून संसारातलं सुख पाहिजे, शिस्तीनं त्याला विषयी म्हणा. आणि शिस्तीचा भंग करून, रांग तोडून बळजबरीनं सुख पाहिजे संसारातलं, त्याला पामर मानावं. पण सुखाचीच प्रवृत्ती आहे दोन्हीची बी. संसारातल्या सुखाला मिळण्याची प्रवृत्ती, संसारातल्या दुःखाला घालण्याची प्रवृत्तीच. पण मुमुक्षू सुख आणि दुःखात फरक पाहत नाही. संसारातल्या सुखतेची दुःख, पाप पुण्य खरे, हे तो आम्हा बरे कळू आले, अशी मुमुक्षूची दृष्टी असते. की सुख नाही कुठे आली या संसारी, मानले सुख, दुःखाला सुख म्हणते, उपाद्व्यापाला सुख म्हणते, पद दुःख असते, जिम्मेदारी असते त्याला सुख म्हणते, श्रीमंती मोठेपण दुःख असते त्याला सुख म्हणते, दुःखाला सुख म्हणते. म्हणून सुख आणि दुःख मिळून दोन्ही हा संसार दुःख आहे. संसार दुःख आहे. संसार दुःखामध्ये संसारातलं सुख वेगळं सोडायला नाही. म्हणून न्यायशास्त्रानं हिशोब काढताना 21 दुःखाचा, त्याच्यातलं सुख सुद्धा दुःखात आहे. 21 दुःखाची गणना काढताना दुःख सुख सुद्धा दुःखात जमा केलेलं आहे. दुःखच आहे ते, एक प्रकारचं ताप देते. आणि खरं गणित पाहिलं तर संसारातले दुःख इतके दुःख नाही, सुख जास्त त्रास देते. सुखात जास्त वेळ जातो, सुखासाठी जास्त परेशान आहेत. कोणी जर दुःखी असेल संसारात, तर सुखासाठी जास्त दुःखी आहेत. दुःखा काढता कोणी दुःखी नाही. सर्वांच्या बेजाऱ्या परेशान्या सुखासाठीच आहेत. सुखासाठी जास्त वेळ चालला, आयुष्य चालले, सुखासाठीच घामाघूम आहेत. म्हणून सुखच जास्त सळीत आहे असं ज्ञानोबा राय सुद्धा ज्ञानेश्वरीत म्हणले.
दुःख लिवणी सुखाची अंगी सळवीत जगाती. इथं दुःखच सुखाचं अंगड घालायले, पोशाख घालायले आणि सर्वाला साळवायला लागले. सर्व ते सुख म्हणून त्याचा स्वीकार करायला लागले आणि ते जवळ आले की ते मिठी मारायले गळ्याला आणि दुःख म्हणून आव असायले, त्रास द्यायले. जसं एखादा मुलगा म्हणून अस्वलच कडेवर घ्यावा. मुलगा म्हणून त्याचं चुंबन घ्यासाठी त्याला आपलं कडेवर गमतीनं घ्यासाठी कडेवर घेतलं मुलगा म्हणून अंधारात आणि तो अस्वल निघला. आणि मग काय पुसता तो झोंबला, छातीवर बसला. त्याप्रमाणेच झाले. सुख म्हणून अंगावर घेतलं, सुख म्हणून त्याची इच्छा केली आणि तेच दुःख निघले. अशी फसवणूक ज्याची झाली त्यालाच जीव म्हणा, असो आपला विषय विस्तारित झालाय. म्हणून मुमुक्षुला सर्व दुःख हे लक्षात येते. म्हणजे सर्व एकंदरीत दुःखाचा त्याने हिशोब केला की जन्म दुःख आहे, मरण दुःख आहे, देहाचा संबंध दुःख आहे, इंद्रियाचा संबंध दुःख आहे, मनाचा संबंध दुःख आहे. इंद्रिय मन देह घेऊन जी जागृती असते ती दुःख आहे. इंद्रिय सोडून स्वप्न दिसते ते दुःखच आहे त्याच्यात. आणि मन सोडून जी सुसुप्ती ते सुद्धा दुःखाच दिले. तिथून तर येते सर्व हे मटेरियल, सर्व मटेरियल तिथून पोहोचते. ती द्रव्य ते त्या द्रव्याचं सर्व स्वप्न जागृती झालेली द्रव्य शक्ती तिथंच मसाला आहे. मूळ जो माल आहे मटेरियल आहे चलतच आहे. सुसुप्तीच मटेरियल पोहोची ती सुसुप्तीच मटेरियल मालाचं स्वप्न आहे. सुसुप्तीच्याच मालाचं, त्याच मलिद्याचं, त्याच मसाल्याची जागृती. म्हणून त्याला बीज म्हणतात. संसाराचं बीज येते तिथूनच हे दोन उगवतात आणि तिथेच हे दोन जातीत लीन होते. म्हणून दुःखच येते. म्हणून काय काय गेलं पाहिजे, म्हणून त्याला जागृती स्वप्न सुसुप्ती तिन्ही गेली पाहिजे अशी इच्छा आहे. रस तम सत्व तिन्ही गेली पाहिजे अशी इच्छा आहे. तिन्ही देहाचा निराश व्हावा अशी इच्छा आहे. तिन्ही अवस्थाचा निराश व्हावा अशी इच्छा आहे मुमुक्षूची. नको हे त्रिवर्ग नको, हे तीन तिघडण काम बिघडण नको. याच्यातून सुटका कशी होईल? याचा निराश करायचा आहे अशी प्रवृत्ती जागी झाली मुमुक्षूची. आणि मग तो साधन करू लागला श्रवणाचं. ती प्रवृत्ती श्रवण प्रवृत्ती, मननाचं मनन प्रवृत्ती, निधी ध्यासनाचं निधी ध्यासन प्रवृत्ती, तत्व पदार्थ साधनाची प्रवृत्ती, शुद्ध प्रवृत्ती, सूक्ष्म प्रवृत्ती, आंतर प्रवृत्ती, आत्मानुसंधानाची प्रवृत्ती. पण प्रवृत्तीच आहे हे सांगायला लागलो. शब्दानं श्रवण करण्याचं कानानं प्रवृत्ती, ती शब्दावरच आधारित पूर्ण प्रवृत्ती. श्रवणापासून तर तत्व पदार्थ शोधन साधनापर्यंत हे जे काही मुख्य साधन येत शब्द साधन येत. स्वरूपावर याचं असलं तर शब्दानं, शब्दाचा साधनानं, आणि शब्दाचे साधन येते फक्त सूक्ष्म सूक्ष्म अर्थ होत गेल्या. जसे श्रवण केलं म्हणजे स्थूल शब्दाचा सहारा घेतला, मनन केलं म्हणजे सूक्ष्म शब्दाचा चिंतन केलं, सूक्ष्म शब्दाचं काय केलं खटाटोप केला, सूक्ष्म शब्दाला घोळ. निधी ध्यासन केलं म्हणजे सूक्ष्म अति सूक्ष्म शब्दाला घोळ. शब्दच येते, शब्दाच्या सूक्ष्म अवस्था येते. आणि तत्व पदार्थ शोधन तरी शब्दच आहे. सूक्ष्म उत्तम शब्दच आहे. शब्दाच्या सूक्ष्म अवस्था येते. विचार तरी शब्दच आहेत. काय शब्दच आहेत. मनाच्या आतल्या कप्प्यात, बुद्धीच्या आतल्या कप्प्यात शब्दाचेच रूप आहेत. ते शब्दच आहेत. शब्दा वाचून विचार नाही.
आणि विचारात शब्द वाचून काही नाही. हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. जसा गुळ ऊसच आहे, स्थूल रूप आहे ऊस आणि सूक्ष्म रूप आहे गुळ साखर. मधल्या काही अवस्था आहेत, रस पाक मधल्या अवस्था आहेत ऊसाच्याच. ऊसच रस आहे, ऊसच पाक आहे, ऊसच गुळ आहे. सूक्ष्म सूक्ष्म रूप आहेत ती त्याची, निव्वळ रूप आहेत. निव्वळ रूप आहे ऊसाचं गुळ. त्याच्यातला बराच भाग निघलाय. त्या ऊसाला पान आहेत, गुळाला पानं नाहीत. ऊसाला कांडे आहेत, गुळाला कांडे नाहीत. ऊसाला चिवट्या स्वात्र्या आहेत, गुळाला चिवट्या स्वात्र्या नाहीत. ऊसात बराच पाण्याचा भाग आहे, तो पाण्याचा भाग राहिला नाही. गुळात आहे पण तसा राहिला नाही, कच्चा तसा. पाक द्रव रूप आहे, मधासारखा का व्हायना द्रव आहे. तसं बी द्रव नाही ठेवलं, ते द्रवत्व नाही कशात, गुळात. कोरडेपणा आहे, आकार आहे, घनपणा आहे, कठीणपणा आहे. आणि पुन्हा ऊसच आहे म्हणून गुळात सर्वच आहे. सार आहे, ऊसाचा सर्व सारांश आहे गुळात. मग गुळ ऊसच हे कळलं पाहिजे, विचारानं कळत आहे. ऊसच गुळ आहे, गुळच ऊस आहे. एखाद्या गाढवाला कुत्र्याला ऊस एकन गुळाचं जाकेल, त्याच्या काही संबंध वाटन का? ऊसाचा गुळाचा काही संबंध आहे? हा ऊसच हा गुळ आहे, हा गुळच हा ऊस आहे. तत्वमाशी असं होईल का द्यायला? दोन्हीचं ऐक्य. कुत्र गुळ खाईन आणि ऊस खाईन, पण दोन्ही एक आहे ती. त्याची सूक्ष्म अवस्था हे, याची स्थूल अवस्था हे, असं नाही कळणार. म्हशीला नाही कळणार. म्हैस खाईन ऊस बी आणि गुळाचा खडा बी खाईन, पण दोन्ही एक आहेत नाही. आणि हे आपल्याला कळतंय. विवेक या चिंतन केलेले, चिंतनाचा परिपाक या. हे चित्ताच्या शुद्धतेचं, स्थिरतेचं, अंतर्मुक्तेचं लक्ष नाही. गाढवात कुत्र्यात नाही स्थिरता नाही, शुद्धता नाही, अंतर्मुक्ता नाही, म्हणून शोध नाही. म्हणून आपण पाहू विचार देखील शब्दाचे सक्षम शब्द आहेत. सत्वम पदार्थ शोधन. शोधन म्हणल्या हिशोब आहे, विवेकी. आणि ती प्रवृत्तीच हे पाहू लागतो आपण, शब्द प्रवृत्तीच. शब्दाला धरूनच विवेक आहे, शब्दाला धरूनच चिंतन आहे, शब्दाला धरूनच मनन आहे, आणि शब्दाला धरूनच श्रवण आहे. परमार्थाची सार साधने आहे ती. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोध. त्या तत्व पदार्थ शोधनामध्येच केलेले लक्षणा महावाक्याच्या. चिदांश काय, जडांश काय, वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, त्याची भागत्यागा कशी, हे आपण जे काही पाहायला लागलो ती प्रवृत्ती, शब्द प्रवृत्तीचं साधन आहे. अंतिम साधन सांगितले गुरुने शिष्याला, की हे साधन कर, तुला संसार दुःख नाही पाहिजे ना, तू शब्दाची साधना कर, तू संतांची शब्द ऐक, तू संतांचे शब्द मनात घोळ, तू संतांच्या शब्दाची कर दृष्टिक्षेप कर, त्या अर्थाला अंगावर घ्याल तपल्या, त्या अर्थाप्रमाणे जीवन घडव, त्या अर्थाप्रमाणे राहाय, त्या अर्थाप्रमाणे समजूत कर. त्या अर्थात तुला बसवतो. तुझ्या मापाचेच आहेत ते शब्द, तू त्या ह्याच्याची समरस होईल. हे संसारातले शब्द तुझ्या मापाचे नाही, तुला येईनाच ते, तू बळत चौकाय लागलास. तुला माणूस मानाले लोक, आणि तू माणूस नाही ठरणास. तुझ्या मापाचं नाही ते शब्द. तुला बाई म्हणायली, तुला नवरा म्हणायली, तुला श्रीमंत म्हणायली, तुला जन्माला म्हणाले, तुला मरणारा म्हणायलीत.
हे तरी शब्दच ओवले तो ह्यात लोकांना, पण तुझ्या मापाची नाही ती. तुझ्याशी जुळतं मिळतं नाही माप होत त्याचं. तू कसा आहे आणि हे कशी आहेत. ध्यानात घ्या, मापाचं नाही ते. बघा त्यातल्या एखाद्या मुलाला मोठा 3-4 मीटरचा शर्ट न्यावा घालायला, ते जसं त्याच्या मापाचा नाही, कसं करावं त्यानं? गुंडाळून घ्यावं लागेल त्याला वरून मुलाला, ते मापाचं नाही ते. किंवा एखाद्या विवाहाला मोठ्या आहेराची भेट नेताना तो नेत असतील मुलाला तसा ड्रेस न्यावा 50 रुपयाचा बाजारातला. लहान मुलाला 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या मुलाला निश्चित आणायला गेल्यावर तसा ड्रेस न्यावा एखाद्या म्हाताऱ्याला लग्नात. तिथंच त्यात पाहावा त्यानं कसा घालावा, त्याच्या मापाचा येईल का, कशी घालण्याचे प्रयत्न करावा. बसत नाही तो, मापात येत नाही, माप चुकलं ती, खरं माप आहे ना ती. म्हणून हे व्यवहारातले शब्द खऱ्या मापाचीच नाहीत आपल्या. आपण बळच गरिबी आपल्या अंगात घालायला पाहलो, आपल्या मापाची नाही, आपल्या स्वरूपाच्या मापाची नाही ती. श्रीमंती आपल्यात वावायला पाहलो, घालायला पाहलो, ते शर्ट श्रीमंतीचं जमत नाही. माप एक नाही ना, आपल्या मापचं नाही ते. माणूस म्हणून पाहलो, बाई म्हणून पाहलो, जमत नाही. जीव नाही ते बाई, बाई नाही, माणूस नाही चैतन्य. काळा म्हणून पाहलो, गोरा म्हणून पाहलो, ते माप फेसफेस येत नाही. ते लय मोठी कपा होते त्याच्यात. म्हणून व्यवहारातले शब्द, लोकांना बोललेले शब्द आपल्या मापचीच नाहीत. आपण बळच ते ऍडजस्ट करायलो, ऍडजस्ट होत नाही. फाटातुटी व्हायला द्यायची, त्या शब्दाच्या अर्थाची फाटातुटी व्हायला लागली आपल्यात बसाना. ते फाटला ना बालक शब्द, काही दिवस पाहिला वापरून, पण ते नाही जमला नाही, ते येईच नाही. ते शर्ट बालकपणाचं शर्ट, बालकपणाचा शब्द आपल्यात वावला कुठं, टिकायला कुठं, तू गेला फाटून. कुठं म्हणता येईल बालकाचा तरुणपणा, कुठं म्हणता येतो नंतर, आधी कुठं म्हणता माप येत होता. आपल्या मापचाच नाही तो. उगाच ऍडजस्ट करतो काही दिवस. गरीब कुठं ऍडजस्ट होते, श्रीमंत कुठं ऍडजस्ट होते, मान अपमान कुठं ऍडजस्ट होते. आपल्या मापच नाही ती. बळच आपण ऍडजस्ट करायलो. फक्त संतांचे शब्द आपल्या मापचे आहेत. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप, खऱ्या मापाचे शब्द. तुकोबराय म्हणते विठ्ठल स्वरूप आहेत तुम्ही, आणि खऱ्या मापाचं आहे, आपल्या मापचं आहे. ते आपल्याला येतंय, जमत येते, फेस फेस बसता येते. आपण चैतन्य आहोत ते फेस फेस बसते, आपण निर्गुण आहोत ते फेस फेस बसते, आपण आदर्श न दिसणारे आहोत ते फेस फेस बसते, आपण निराकार आहोत ते फेस फेस बसते, आपण जाणणारे आहोत ते फेस फेस बसते, आपण न बदलणारे आहोत ते फेस फेस बसते. संतांना सर्व अलंकार आपल्या मापचे केलेले. अरे आपलीच आहेत, आपलं स्वरूप आहे ते. संत आपलंच बोललीत, आपल्या मापचं बोलले, खरं बोललीत. विठ्ठल घोगे खरे माप, म्हणून विठ्ठल असं घोग कर, असं म्हण. बोलावा विठ्ठल तो बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जीव भाव विठ्ठल करावा. पहा तुम्ही कसा शब्द येतो, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. नुसता बोलावाच नाही, पहावा विठ्ठल. नुसता पहावाच नाही, करावा विठ्ठल जीव भाव. अरे विठ्ठल बोला, हे विठ्ठलाचं काय झालं, नाम झालं. विठ्ठल पहाय, हे विठ्ठलाचं रूप झालं. विठ्ठलीचा बोलूच नको, म्हणून नाम उच्चारच करू नको, नाम स्मरण कर, ते पाय. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. आणि नुसता पाहून दुसरा पाहू नको, दुसरा म्हणून पाहू नको, करावा विठ्ठल जीव भाव. तुझा जीव भावच विठ्ठल आहे असं पाय, आणि असं पाहून म्हण, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
तुम्ही जाना आणि वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्हीच वासुदेव येत असं जाना आणि वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणून ते आणि शब्दाची साधना आहे. 5 शब्द किती जवळची साधना आहे शब्दाची. अंतिम साधना आहे शब्दाची. अंतिम प्रवृत्ती आहे शब्दाची. शब्दाचाच परमार्थ आहे. संतांच्या शब्दाचा अंतरंगा संत संगे अंतरंगे नाम बोलावे. नाम शब्दच आहे. अंतरंगातली केलेली साधना आहे ती. अत्यंत जवळची, अत्यंत अंतर्मुक्तीची, अत्यंत शुद्ध, अत्यंत अंतिम टप्प्यात. पुन्हा टप्पा नाही त्याच्या पुढे. सर्व टप्पे संपल्याशी साधना चालू होती. बहिर्मुखता, बहिर्मुखता आणि मध्यमता. हे सर्व संपल्यावर अंतर्मुक्तीचं साधन संतांची आधी संतांची संगत आवडतच नाही, बसतच नाही. त्यांनी बसला तर काहीतरी कल्पना करून बसतो असतो, सकामतेने बसत असतो. संतांच्या पंक्तीला बसणंच लय दुरापास्त असते यांना. कारण हे असते सकाम, कसं करा, हे असते लोभी. संतांचं प्रखर बोलणं असतं म्हणून जुळतच नाही लवकर. ते असते बहिर्मुख, संत बोलते अंतर्मुख. यांना पाहिजे दुसरं, संत बोलते त्याच्याबद्दल. आपण पारिके नाही तिथे. काय संतांच्या संगतीत संत आपल्याला सोडून काही बोलत नाही. आपल्याला आपण नाही पाहिजे, आपल्याला दुसरं पाहिजे. इच्छा काय असतात सामान्य त्याच्या? पैसा, पद, प्रतिष्ठा, स्वर्ग, पुण्य, काहीतरी दुसरा मसाला पाहिजे, बाजार वस्तू पाहिजे. दुसऱ्या त्याची इच्छा असतात आपल्याला. आपल्याला आपण कळायला नसतो, तर आपल्याला आपण कळावं असं वाटत नसते. दुसरंच कळावं, दुसरंच मिळावं वाटत असते स्वाभाविक जीवाला. म्हणून संतांची संगत, ज्याला दुसरंच कळावं, दुसरंच भेटावं असं वाटत असतं, ते संतांकडे कशाला जाईल? संतांच्या बोलण्याचा अर्थ आहे की आपण आपल्यालाच कळावं, तर आपण आपल्यालाच मिळावा. आत्मार्थी संत आणि अनात्मार्थी सर्व जीव बाकीची. सर्व जीवाला जड पाहिजे, सर्व जीवाला अनात्मा पाहिजे, सर्व जीवाला जग पाहिजे. आणि जग खोटं आहे संत सांगतात, आणि ते कळत नाही, पटवून घेत नाहीत. म्हणून परेशानी आहेत. म्हणून संतांची संगत नाही, संत संगत ती घडत. तुका म्हणे हात सोयी परब्रह्म, पण मूर्खने वर्म संत चरण. म्हणून संतांची संगत होत नाही. संतांची संगत होत असते अंतःकरण शुद्ध स्थिर अंतर्मुख झाल्यावर. मग संतांच्या संगतीशिवाय दुसरं काहीच करू वाटत नाही, दुसरं काहीच करणार नाही तो नंतर. मग संतांच्या शब्दाची उपासना, संतांच्या शब्दाची साधना, संतांच्या शब्दाची लक्षणं, त्याच श्रवण, त्याच मनन, त्याच निध्यासन, त्याच शोधन. तेच 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 हेची गाणी गा तुम्ही, हेची गाणी गा, नंतर चालू होते हेची भवरोगाची औषध. त्या लक्ष शहाणा झाला की लक्ष येते. शहाणा झाला की याला सोडितच नाही. शहाणा परमार्थातल्या शहाण्याचं लक्ष नाही, त्यांना शब्द सोडू नाही, त्यांना संतांची संगत सोडू नाही, संतांचे शब्द सोडू नाही. तो शहाणा तो धनी घेत असे. चुका म्हणे सोपी आहे, त्याला सोपं सापडलं, तो अवघडात पडत नाही, तो बहिर्मुक्तीत पडत नाही. तो अंतर्मुक्तीनं संतांच्या शब्दाची कास धरून बळकट झालो कळी काळावर नीट. संतांच्या शब्दाची कास पकडून तो कळी काळाला देखील संपितो, कळी काळाला देखील छेद करतो, भंग करतो. काळाचा, काळाला संपितो. या साधनाची कास धरून, संतांच्या शब्दाची कास धरून काळ राह. आणि ये तरी दुःखच काळ आहे काय? शेवट जर पाहिला संसारात दुःखाचा, तर फक्त काळ दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, संपन्न दुःख आहे.
आणि शब्दाची साधना केली तर आपल्याला आपली दिव्यता, आपल्याला आपली अमृतता, आपल्याला आपलं चैतन्य स्वरूपता लक्षात येते, सत्यता लक्षात येते सहजतेनं. आणि मग मरणाची शंकाच राहत नाही. मरण माझे मरून गेले होत असते. एरवी दुसऱ्यापेक्षा शहाणा आहे, ज्याला मरणाची भीती वाटायली तो शहाणा आहे, तो मुमुक्षु आहे. मरणाची भीती वाटत नाही तो मूर्ख आहे. अरे संसारात मरणाचीच भीती वाटाव, गरिबीची भीती वाटते तो मूर्ख आहे, अपमानाची भीती वाटते तो मूर्ख आहे, म्हातारपणाची भीती वाटते तो मूर्ख आहे. संसारात काही मिळाना त्याचं वाईट वाटतं ते मूर्ख आहे. मरण नाही, संसारात मृत्यू आहे. कोण्या बी स्थितीत मृत्यू तेव्हा की तर मरण आहे, काही नाही तसं. बालपणातल्या खेळण्याला बोलू नाही मरण आहे, तरुणपणातल्या विषयाला बोलू नाही मरण आहे, म्हातारपणात जो मान भेटतो असतो सन्मान त्याला बोलू नाही मरण आहे, श्रीमंतीतल्या झगमगाटाला बोलू नाही मरण आहे, गरिबीतल्या झोपड्याला त्रस्त तोंड जाऊ नये मरण आहे. ध्यानाच्या गोष्टी, ध्यानाच्या. निपुत्रिक पणाला धरू नाही मरण नाही, सपुत्रिक मनाला भाळू नाही, लय पोरं झालीत मरण नाही. मरण नाही तर खरंच काय बाकीचं. जर मृत्यू आहे तर बाकीचे सुख नाहीत आणि बाकीचे दुःख नाहीत. आणि हे कळालं पाहिजे. म्हणून काळ दुःख आहे, काळ महाकाळ मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे बाकीचा सर्व कसा आहे त्याच्या बरोबर. किती पोरं येत, किती घर येत, किती शेत येत, किती शिकलेला आहे, किती पगार येते, किती ताकद आहे, किती माहिती, हे काय याला काही अर्थ नाही. काय कला आहे त्यात. कारण त्या मृत्यूला निवृत्त करू तुमच्या ह्यो जे आपल्या पासाला पसारा आहे, ह्या मृत्यूला निवारण करू शकत नाही. मृत्यू त्याला जर गिळून घेतो ते काय कामाचे. मृत्यू डोक्यावर नाचायला त्याच्या श्रीमंताच्या, पदाच्या, प्रतिष्ठितीच्या. म्हणून मृत्यूचं दुःख म्हणून काळच दुःख आहे. एकंदरीत जर हिशोब करीत गेले दुःखाचे टोटल तर काळच दुःख आहे. म्हणून तर मरणाचे कार्य नाही आठवण आपल्याला आठवण करून देते संत. म्हणून भ्याचं असलं तर मरणाला भ्या, जागे तरी होतात. चिंतन करायचं मरणाचं करा संसारात, बाकीच्या पसाऱ्याचं केल्यापेक्षा त्याच्यात मरण व्हावा. तेव्हा त्याला आपण जे बोलतो संसारात मरणाची आठवण नसल्यामुळं आपल्याला भान नाही, म्हणून भूलतो. संसारातल्या ह्या वेगवेगळ्या शोभेच्या कार्यक्रमात आपण जो भूलतो तो त्याच्यामुळं. पण एक ध्यानात घ्या, संसारातल्या कोण्याही क्षेत्रात मृत्यूला प्रवेश आहे. मृत्यूमध्ये संसारातल्या कोणत्याच क्षेत्राचा प्रवेश नाही. ध्यानात घ्या एवढा मुद्दा जरा. मृत्यूला कुठे बी दार उघड आहे तुमचं. लग्नात, सणात, तरुणपणात, सुंदरपणात, पंक्तीत, दिवाळीत, तोरणात मरण येऊ शकते. मरणात तोरण बांधता येत नाही तुमचं. लग्नात मरण येऊ शकते, मरणात लग्न करता येत नाही. पंक्तीत मरण येऊ शकते, मरणात पंगत करता येत नाही तुमची. म्हणून मरण असं आहे की मरणाचं सर्व संसारावर राज्य आहे, संसारातल्या सर्व क्षेत्रावर राज्य आहे. कुठे बी दरवाजा उघडा आहे त्याला, कुठे बी तुमच्या घरात शिरता येत त्याला, कुठून बी कोण्या बाजूने बी. पण तेव्हा आल्यावर संसारातलं तुम्हाला काहीच करता येत नाही. लग्न करता येत नाही, पंगत करता येत नाही, आहेर करता येत नाही, सण करता येत नाही, हसता येत नाही. म्हणून संसारात रडण्याला कुठून बी सुरुवात होती, हसण्याला कुठे बी सुरुवात होत नाही. संसारातल्या हसण्यात रडणं येते, रडणं शिरते हसण्यात तुमच्या, पण रडण्यात हसणं शिरत नाही. एक बार काळानं रडायला लावलं की तिथं हसता येत नाही, तिथं हसणं शिरत नाही. हसणारे पण चुप बसते.
आधी हसत होते ते पण चुप्त असते, ते पण रडायला लागते. हसणारे रडू शकते त्या क्षणात, रडणारे हसू शकत नाहीत. म्हणून संसारात वरचढ रड नाही, वरचढ दुःख आहे. संसारात काळाचं राज्य आहे. म्हणून देह हे काळाची, आणि तो काळ सर्वांच्या डोक्यावर मिरी वाटतो हा आपला विषय चालला होता. पण तो काळाला समाप्त करते ही साधना, काळच राहत नाही. ही जी साधना आहे आत्मज्ञानाची, ही याला मरणमारी विद्या म्हणतात गुरुजी. त्याच्यात मृत्यू राहत नाही. न मे मृत्यू शंका, न मे जाती भेदा. मृत्यूची शंकाच राहत नाही. मृत्यू राहत नाही म्हणजे का मृत्यू शोधून सापडत नाही, म्हणून ते शंका राहत नाही. म्हणजे फक्त शंका होती मृत्यूची, मृत्यू नव्हता. आधी तो मृत्यू स्वतः वाटत होतो. तो देहात ध्यासानं देहाला 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 मी म्हणून पाहिल्यानं मृत्यूच मला होता असं वाटत होतं. देह संबंधानं देह संबंध देहाला आत्मत्वानं पाहिल्यामुळं, देहाला मी म्हटल्यामुळं मरणच हे मला असं वाटत होतं. पण ज्या वेळेला सोच सुरू केला तर देह मी नाही, तर मग मरण माझं नाही असं लक्षात येते. मग मला कुठं मरण आहे? देहाला देहानं मातो प्रारब्ध कर्म. देहाला जन्म म्हणायचं झालं तर देहाला, मरण म्हणायचं झालं तर देहाला, बालक तरुण म्हणायचं असलं तर देहाला, म्हातारपणा देहाला, रोग आरोग्य देहाला, कुरूप सुंदर देह, काळा गोरा देह, पुरुष स्त्री देह, मी कुठे? ठेंगणा उच्च देह, जाड क्रश्य देह, तुकड्या तुकड्याचा देह, मी थोडाच आहे. हे आपल्याला जसं चिंतनानं लक्ष येते, तर मग चिंतनानं काळ राहत नाही की मी कोण आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो, मी निराकार आहे, देह साकार आहे. प्राण सक्रिय, मी क्रियावान नाही, अक्रिय. मन ससंकल्प आहे, मी निर्विकल्प आहे. बुद्धी सविचार आहे, मी निर्विचार आहे. आभास आभास आहे, मी निराभास आहे. तो फरक कळतो ना, शब्दानच लक्षात येत. ही याच्यातली कोणतीच लक्षणं माझी ही याचे वैशिष्ट्य काय आणि माझं काय? आकार देहाचा, क्रिया कर्मेंद्रिय प्राणाच्या, विकल्प संकल्प मनाची, विचार बुद्धीची, का भासता आभासाची. झाला इतकाच तर संसार आहे. आणि माझ्याची नाहीच काहीच. मी कुठं आकार आहे? देहाचा आकार आहे. मी कुठे क्रियावान आहे? प्राण कर्मेंद्रियत क्रियावान आहेत. माझ्यात कुठे संकल्प विकल्प वासना आहे? ते मन आहे. माझ्यात कुठे विचार माझ्यात कुठे सद्विचार सुविचार दुर्विचार, हे बुद्धीचे बुद्धीत आहेत. आणि माझ्यात कुठं साभास आहे? साभास ते आभास आहे. आणि ते आभास यायला पकडतो म्हणून जीव याला ते आभासानं यायला सोडून दिलं तर आभास आत्मा. आणि आभास माझ्याशी एकरूप मी 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 ब्रह्मरूप आहे असं केलं तर कुठे आभास नाही, ब्रह्मच आहे. आत्मा ब्रह्मरूप आहे, बस संपला, झाला कार्यक्रम संपला, संसार संपला, संशय संपला, शंका संपले, काही जागाच राहील नाही कशाला. आभासा हे पा आभासा पाचीच आहे. आभास जर यायच्यात शिरला, बुद्धी मन इंद्रिय प्राण आणि देह याच्याशी संबंधित राहिला तर जीव, यायला मी माझं खरं म्हणून लागला तर जीव. आणि संतांच्या संगतीचे साभास अंतःकरण यातला जो आभास आहे, तो आभास यायला इकडल्याचा त्याग करतो, इकडल्याला वैराग्य करतो, यायला मी नाही माहित, मनोबुद्धी
मनोबुद्धी चित्त आणि मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम. मन बुद्धी अहंकार चित्त हे मी नाही, हा भास म्हणू लागला. म्हणजे कडेचा संबंध विच्छेद करू लागला की हे मी नाही, हे मी नाही, हे वेगळे. यायचा मी नाही, हे माझे नाही, यायचा माझा संबंध नाही. असा जर आभास जागा होऊ लागला तर तो आत्मा आहे. अनात्म पदार्थाचा त्याग करणारा मग तो आत्मा आहे. अनात्म्याचा त्याग करून खाली उरला तो आत्मा. अनात्म्याची व्यावृत्ती करून निराश करून खाली उरला तो आत्मा आहे. जीव म्हणजे चिटकणारा कशाला, कोणाच्या गळ्यात पाळणारा वाघारू येड्या वाघारावाने तो जीव. आणि शोध करणारा, कोणाच्या गळ्यात न पडणारा शोध करणारा मी कोणाचा आहे. शोध करून जे माझं नाही, जे मी नाही, त्याला बाजूला सारणारा मग खाली उरला तो उर्वरित आत्मा. आणि बाकीचे मी नाहीत. आणि मी कोण आहे तर तत्वमाशी अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे असं म्हणून तिकडे गेला परतो आणि पाठीमोरे ठाके. आणि आपण ह्याचे आपण देखी, जे आपलं खरं स्वरूप आहे ते देखी झालं. आत्म ब्रह्मात्म आहे की मग आत्मा ब्रह्मरूप आहे. हे तर महावाक्याचं चिंतन आहे. हे तर तत्व पदार्थाचं शोधन आहे. हे तर निधी असं नाही आपल्या स्वरूपाचं. हे तर चिंतन आहे आपल्या स्वरूपाचं. याच्यासाठी तर श्रवण करायचे. ही तर साधना आहे शब्दाची अंतिम. आणि ही प्रवृत्ती हे सांगू लागलो मी. अशा संसारातली चोरी करणं सुद्धा चोरीवर प्रवृत्ती. इमानदार कष्टावर इमानदारीवर प्रवृत्ती. तीर्थयात्रावाला बहिरंग साधनावर प्रवृत्ती. पाठांतरावाला पाठांतर प्रवृत्ती, पारायणावर कशावर वगैरे वगैरे प्रवृत्त. कर्ममार्गी कर्ममार्गावर प्रवृत्ती. उपासक उपासनेवर प्रवृत्ती. योगी योगावर प्रवृत्ती. ध्यानी ध्यानावर प्रवृत्ती. सांख्यी त्याच्या सांख्य मार्गावर प्रवृत्ती. न्यायिक न्याय मार्गावर न्याय करण्यावर प्रवृत्ती. ते प्रवृत्ती सर्व आपापल्या मार्गावर. प्रवृत्त म्हणजे सक्रिय चालायला लागलेली वाट सुरू आहे ती आपापल्या मार्गाने चालायला लागली. प्रवृत्त आहेत ऊर्जा यांच्या, त्यांना करायलेत काहीतरी आपापल्या मार्गाने. प्रवृत्ती मन घेऊन इंद्रिय घेऊन प्राणशक्ती घेऊन काहीतरी करायलेत, साधन करायलेत, त्याला प्रवृत्त म्हणा. चोर सुद्धा साधनच करायला त्याच्या चोरीचं निर्वाहाचं उपजीविकाचं. वाम मार्गाने करल्या म्हणून त्याला चोर म्हणतात, म्हणून त्याची निंदा आहे. पण करायच लागलाय. आणि बारीक दृष्टीने पाहिलं तर सर्व चोरच आहेत. जे आपलं नाही ते मिळवायचे ते चोरच आहेत. चोर जे चोरी करायला चाललाय ते आपलं येते मिळवायला चालला का नाही, दुसरं येते दुसरं येते मिळवायला चाललाय. आणि जीव बी दुसरंच मिळायला ना. मग सर्व जीव काय करायला दुसरंच मिळायला ना. श्रीमंती का त्याची का दुसरे पदार्थ मिळाले चोरच आहेत. बारीक दृष्टीने पाहिलं चोरच आहे सर्व. आयशाजी चोराचा कैसाजी सांगात चोरच आहेत. व्यवहारात चोट ठरतो हे व्यवहारात ठरत नाही, पण शास्त्रात चोट तेच ठरते. दुसरं आवडायला तुम्हाला, तुम्ही नसल्यानं तुमच्या वाचून दुसरं असल्यानं ते पाहिजे तुम्हाला, मग चोर आहेत तुम्ही. हे दुसरं आहे ते तुम्हाला आवडायला चोर आहेत. विषय दुसरे आहेत ते आवडायले चोर आहेत. सुख दुसरे तुमच्या ते तुम्हाला पाहिजे का, मग चोट्टे आहेत तुम्ही. आप आपणा मिळू आप खेळू आपणाशी हा इमानदारी. खेळू आपले राम हिसा जैशी वैशी करलो माथी. जे आपलं आपल्याला भोगित आपण आपल्याला भोगित तेच शाहू आहेत, तेच इमानदार आहेत. जे दुसरे भोगायला पाहते ते चोर आहेत. येथे न तरी चोरी उरली राहे वासना. दुसरं म्हणलं की चोर आहे. आपल्याला आपलं पाहिजे का दुसरं आपलं म्हणतो ते मूर्खपणा. कुठे तुपलं ते चोर आहेस तू, दुसरं आहेस ती. हा तो आपला तो विषय विस्तारित होईल. म्हणून सांगायचं तात्पर्य रहस्य एक आहे की हे जे सर्व करायला लागले ते प्रवृत्ती. म्हणून शब्दावाला सुद्धा शब्द साधनावर प्रवृत्ती, शब्द प्रवृत्ती आहे.
आणि शब्द प्रवृत्तीनं सर्वाची निवृत्ती होत असते गुरुच्या संगतीत. अंतिम प्रवृत्ती, बाकीच्या प्रवृत्त्या गौण नाहीत. मुख्य प्रवृत्ती शब्दाची, आणि शब्द साधन प्रवृत्ती, आणि अंतरंगातल्या साधनाची प्रवृत्ती, त्याच्या पुढे साधन नाही. अंतिम टप्प्यातलं साधन, वेदांतातलं साधन, उपनिषदातलं साधन, गुरुच्या संगतीतलं साधन, ती प्रवृत्ती आहे शब्दाची. आणि त्या प्रवृत्तीनं सर्वांची निवृत्ती होती, अशी प्रवृत्ती. आणि त्या प्रवृत्तीनं त्या प्रवृत्तीची बी निवृत्ती होते. हे पहा, बाकीच्या प्रवृत्त्या आहेत त्यांना बी काही निवृत्त्या होत्यात, पण सर्व निवृत्त्या होत नाहीत, परिपूर्ण निवृत्ती होत नाही. आणि शब्दानं आतापर्यंतच्या सर्व प्रवृत्त्याची निवृत्ती होते, आणि पुन्हा कुठलीच प्रवृत्ती राहत नाही. म्हणून अंतिम निवृत्ती, अत्यंतिक निवृत्ती, अशी निवृत्ती की पुन्हा काही निवृत्त करायला राहत नाही. आणि निवृत्ती करण्याची खटपट बी राहत नाही. निवृत्त करायला राहत नाही, आणि निवृत्ती करण्याचं जे साधन आहे ती प्रवृत्ती ती बी राहत नाही. मग हेही नाही तेही नाही, वेगळा दुही पासून या. निराश करायचं काही राहत नाही, निराश करणं राहत नाही, दोन लक्षातच घ्या. अंतिम साधनानं काय होतंय, निराश करायचं काही राहत नाही, आणि निराश करणं राहत नाही. म्हणजे प्रवृत्तीचं प्रयोजन आणि प्रवृत्ती दोन्ही राहत नाही. आणि मग निवृत्ती तट येते, त्याला निवृत्ती म्हणते. सर्व प्रवृत्ती संपल्यावर जे असते ते निवृत्तीचं तट, तिथं निवृत्ती. ज्ञान प्रवृत्ती संपल्यावर जे असते ती निवृत्ती, शब्द प्रवृत्ती संपल्यावर जे असते ते निवृत्ती तट, ते निवृत्तीचं राज्य. तिथं वृत्ती नाही, शब्द साधन नाही, तिथं संकल्पी कल्पना, तिथं विचार नाहीत, तिथं अज्ञान नाही, ज्ञान बी नाही. म्हणून निवृत्ती, कोणतीच प्रवृत्ती नाही. आणि असं असं आपलं स्वरूप आहे, असं गुरुच्या संगतीत. आतापर्यंतच्या अनुवादानं, माऊलीच्या, गुरुजीच्या, बापूराव महाराजाच्या, महात्म्यांच्या शब्दानं जर आपल्या हे लक्षात आलं, हे जर लक्षात आलं, तर बंध मोक्षाचं निमित्तच राहिलेलं आहे. आता शब्द कशाला ना, आता पुन्हा कशा, विचार कशाला, आता काय करायचं. पूर्ण निवृत्ती झाल्यामुळे, प्रवृत्तीच नाही राहिल्यामुळे, जे जे निवृत्त करायचं होतं तेच राहिलं नाही, तर आता प्रवृत्तीचं काय काम आहे. शस्त्र ठेवून दिलं जसं कृष्ण परमात्म्यानं, काम संपलं. तस तुकोबराय म्हणतात, काम नाही झालो बाहेरी काम. तसे शब्द संपले, शब्दाचं काम संपलं, अंतिम जे होतं ते केलं. ध्यानात घ्या, 21 वेळा सृष्टी निश्चितली केली, गांडीव ठेवून दिलं जनक राजाच्या घरी शिवधनुष्य, संपलं काम. आता त्यानं जे पुढे काम झालं ते सीतेचं सैवर, ते कौतुक आहे. ते काय शास्त्राचं काम आहे का, ते का गांडीवाचं काम होतं का. ते जे काम होते ते केलं आधी. नंतर प्रभू रामचंद्राच्या अवतारात जे काम झालं त्या गांडीवाकडून, ते कौतुकानं झालंय. ते सीतेने काय खेळावा ते कौतुक, आणि ते काय जनक राजानं संकल्प करावा की याच गांडीवाला जो बाण लावीन त्यालाच सीता द्यायची. हे जे झाले कौतुक आहे.
हे गौरव आहे, ही भावना आहे, हा संकल्प केलेला आहे असा. हे काय त्या शस्त्राचं काम नाही, हे काही युद्ध नाही. शास्त्राचं काम युद्ध करणं आहे गांधीवाचं, आणि ते केलंय पूर्वीच. ते आता राहिलं नाही. आता राहिलेलं उर्वरित जे ते गौरव आहे, कौतुक आहे. त्याप्रमाणे हे शब्दानं पूर्ण निवृत्त केले, पूर्ण अज्ञानाची निवृत्ती, पूर्ण संशयाची निवृत्ती, पूर्ण अविचार संपली, जीवदशा संपली. आणि कशाबद्दल शंका राहिली नाही, न कळणं राहिलं नाही, आणि कळण्याचा अभिमान राहिला नाही. त्यानंतर तीन शंका अशा जावा की न कळण्यासकट. नुसत्या शंका गेल्या तर पुन्हा शंका उगवत्यात, कारण न कळण्यातून शंका येत असतात. म्हणून शंका जावा, न कळणं जावा, आणि कळण्याचा अभिमान जावा. हे दोन गेल्यास कळण्याचा अभिमानच राहत नसतो. काही कळालं आणि काही शंका राहिल्या तर त्या जितकं कळालं त्याचा अभिमान राहतोय. म्हणून ज्याला अभिमान राहिला त्याला अजून कळायचं राहिलं काही, समजा नाही कळालं. जित थोडंफार कळालं आणि काही कळायचं राहिलं की त्या कळण्याचा अभिमान येतोय, खुमकत असतो तो त्या कळण्यानं. म्हणून काही शंका गेल्या आणि काही राहिल्या, उगायच्याच राहिल्यात, काही लय मोठ्या राहिल्यात गर्दायात, आणि काही गेल्यात. मग त्याला अभिमान येतो, मला कळालं, मला पाठ आहे, मला सांगता येते, माझ्याशी बोला म्हणत यायला, माझ्या संग बैठकीला बसा मग कळत. हा, हे असं आहे. आणि म्हणून न कळण्यास सकट शंका घ्यावा, याला समूळ निवृत्ती म्हणते शंकेची. शंका कुठून येतात? न कळण्यात. ते न कळणं जावा, न कळणे तीच अमृत कुपी ती अज्ञानाची. जशी त्या ते रावण जो होता, तर तो मारल्यानं मरत नव्हता, कारण की त्या अमृताच्या कुंभातून भुंगे तिथं काय अमृत आणून टाकीत होते, रामायणातली कथा. तर मग आधी त्याला बाण हाणून ती फोडा. किंवा रावणाला शिरछेद केला बरोबर रामचंद्रानं, पण त्याच्या पुन्हा शिर उगत होती, अशी कथा आहे रामायणात. मग छातीत जी काही त्याची कुपी होती, काय ती अमृताची सांगितली, तर ती ती फोडा आधी, तिथून उगायली ते शिर. असा रावण मारणार नाही. किती वाऱ्या मारला तो पुन्हा त्याची शिर येणार. म्हणून हृदयात असणारी कारण द्यायची कुपी ती फोडा आधी, न कळणं फोडा आधी. न कळण्यातून तो उगायलं हे जग, हे शिर, हे विषय, हा जीवपणा, हे जन्म मरण न कळण्यातून तो उगवायला लागले. म्हणून न कळणं का, न कळण्यास सगट शंका फेडा, समूळ शंका. म्हणून काही शंका गेल्या, काही राहिल्या. मग राहिलेल्या समजा गेल्या पण नवीन उगायल्यात. कुठून उगायल्यात? त्या न कळण्यातून उगायल्यात. म्हणून न कळणं, म्हणून ज्ञानानं अज्ञान संपते परिपूर्ण. अज्ञान पूर्ण गेले की शंका राहत नाहीत. पण ज्ञान 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 हे ज्ञानाचा अभिमान. अज्ञान पूर्ण गेले की ज्ञानाचा अभिमान बी जातो. अज्ञान अंशतः राहिलं काही की ज्ञानाचा अभिमान असतो. कारण ज्ञानाचा अभिमान अज्ञानातच असतो ना, अज्ञानालाच असतो ना, अज्ञानातच असतो. ज्ञानात गेला पूर्ण अज्ञानच निवृत्त झालं. समूळ अज्ञान जर पेटलं तर ज्ञानाचा अभिमान बी राहत नाही. कोणाचा अभिमान करायचा? कारण अज्ञानकारी जगच खोटे कळते, जगच कल्पित कळल्यास कोणापासून राहायचं? कोणात मोठं म्हणून घ्यायचं स्वतःला? कोणाचा गुरु? कोणापुढं मग आत्मा मी? कोणापुढं मुक्त म्हणून सांगायचं समजा खोटंय आणि मीच एकमेव अद्वितीय खराय? कशाचा अभिमान? आणि पहिलाच खराय, आता थोडाच खरा झालो, आता कळाले. उलट अपमान आहे की आतापासून कळालं नव्हतं. कुठं मिरवायचं? कुठं अभिमान घ्यायचा? कोणात मोठा मी? लहान म्हणत होतो तेच मूर्खपणा होतो. मोठा नाही, कोणापेक्षा मोठा दुसरं कोणी नाही तुलनेला. अतुलनीय आम्ही इथे.
असीम आहे, अपार आहे, अनंत आहे, एकमेवाद्वितीय. कशाचा अभिमान, कशाचा मान, कशाचा गुरु, कशाचा महात्मा, कशाचा मुक्त, कशाचा महाराज. काहीच राहत नाही, मरूनच जात समज, मरूनच जात समज. म्हणून असं ह्या अगाध संतांच्या संगतीतल्या ह्या तत्वज्ञानानं, ह्या विचारानं मुरत असतो तो, उरत नसतो झुरायला. अभिमान नुरे कोड अवघेची पुरी, असं होत असतं ह्या साधनेनं. म्हणून काहीच उरत नाही, काहीच औषधाला काही उरत नाही. प्रपंच, प्रपंचाचा अभिमान, सुख दुःख काहीच उरत नाही. आणि काहीच न उरल्यामुळे साधनाची गरज उरत नाही, साधनाची प्रवृत्ती उरत नाही. हा विषय आजचा. मग शब्द का उरत नाही? जर बंधनाचं अस्तित्व वाटलं तर मोक्ष व्हावा अशी इच्छा असते, म्हणून शब्द आहेत मुमुक्षीचे किंवा गुरुचे, संतांची, महावाक्याची, वेदाची. शब्द प्रवृत्ती, शब्द साधन का आहे? तर बंधनाचं अस्तित्व वाटायले, बंधन आहे वाटायले, म्हणून मोक्षाची इच्छा व्हाली. मग बंधनाच्या निवृत्ती करता आणि मोक्षाच्या प्राप्ती करता शब्दाचं प्रयोजन आहे, शब्दाची साधन संपत्ती, शब्दाची प्रवृत्ती. पण ज्ञानोबा म्हणते आताच्या अनुवादात, आतापर्यंत केलेल्या अनुवादात, निवृत्ती राधाच्या समोर केलेल्या अनुवादात बंध मोक्षाचं कामच नाही, बंध मोक्षाचं कारणच नाही राहिलं, निमित्तच नाही राहिलं, बंध मोक्षाचे निमित्तच नाही राहिली. म्हणून शब्दाचं काम संपलं, म्हणून संपलं. शब्द का संपले? तर बंध मोक्षाचं निमित्तच राहिलं नाही, म्हणून संपले. त्या निमित्तानं शब्द होती, त्या निमित्तानं शब्द प्रयोजन होतं, शब्द साधना होती. गुरु का बोलत होते? त्या एक निमित्त होत ते बंध मोक्षाचं. आता बंधनच नाही राहिलं, मोक्षाची इच्छाच नाही राहिली, मोक्ष स्वरूपच आहे असं लक्षात आलं. म्हणून शब्दाचे काज निमाली. शब्द होता तोपर्यंत, जोपर्यंत न कळणं होतं, जोपर्यंत शंका होत्या, जोपर्यंत काहीतरी प्राप्त करावं वाटतो तो मोक्ष, देव, आत्मप्राप्ती व्हावा, ब्रह्मप्राप्ती व्हावा, मोक्ष प्राप्ती व्हावा, असं जोपर्यंत मानस होतं, अशा जोपर्यंत संकल्पना होत्या, अशा जोपर्यंत विचारधारा होत्या, अशा वासना होत्या, शुभ वासना, शुभेच्छा, शुभेच्छा आहेत बरं का, ह्या शुभेच्छा पण राहत नाही, त्याला पण वाट लावायचे. त्यांनाच ही गोष्ट धरा. म्हणून शब्दाचं निमित्तच संपलं, म्हणून शब्दाचं काम संपलं. म्हणून बंद मोक्षाचे व्याज नाही निमाले काज, आता निरूपणाचे भोज वळंगे जरी. ज्ञानोबा म्हणते शब्द प्रवृत्ती संपली, शब्द नाही, हा शब्द मौन, शब्दातीत. तसे तर गुरु शब्दातीतच होते, पण शिष्य शब्द घेऊन आलता, शब्दाचं निमित्त घेऊन आलता, की महाराज मला कसं अडकल्यासारखं वाटायला, मला मोकळं करा. म्हणून शब्द आलेले ते आली मुखावाटी अमृत वचन. तर उपनिषद बोलले, त्याच्यात शिष्यानं प्रश्न केले म्हणून गुरु बोललेली, अशाच कथा आहे सर्व. नचिकेतानं प्रश्न केले म्हणून यमराज बोलले. अंगिरस शौनक यांचा संवाद आहे. सर्व उपनिषद गुरु शिष्याच्या यानं भरले. गाडगेनं प्रश्न केले म्हणून महाराज बोलले. सर्व जे काय 10 उपनिषदात 10 वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आहेत, 10 वेगवेगळे शिष्य आहेत. आणि 10 गुरु बोलले तर 10 शिष्य बोलल्या. मग शिष्याच्या अज्ञानाच्या निमित्तानं, शिष्याच्या शंकेच्या निमित्तानं, शिष्याच्या प्रश्नाच्या निमित्तानं
त्याचा प्रश्न फेडण्यासाठी बोलली. त्याचा प्रश्न फिटला, त्याची शंका फिटली, त्याचं अज्ञान गेलं, बोलणं संपलं, उपनिषद संपलं. त्याची शंका ज्याला येईल त्यानं ते उपनिषद पहा आणि त्या शंका मिटून घ्या, त्या अज्ञानाची निवृत्ती करा, तुमचं उपनिषद संपलं. त्याच उपनिषद आहे. ज्याच्या त्याच्या मनात जे जे आले शंका न कळण्यातून येत असतात आणि गुरुकडे गेले आणि न कळणं, ते शंका सहित न कळणं गेलं की समजा उपनिषद झाला, आपलं परिपूर्ण झालं, शास्त्रच झाले, एक अध्याय संपला, एक प्रलय काल झाला संसाराचा. ज्याचा त्याचा आपापला अत्यंतिक निवृत्ती झाली संसाराची, निष्ठा लय नाही गुरुच्या संगतीत. मग त्याचं संपलं, त्याचं शास्त्र संपलं, त्याची साधना संपली, त्याचा परमार्थ संपला. म्हणून निमित्त संपलं, म्हणून बोलणं संपलं. म्हणून महाराज म्हणतात, म्हणून निबंध मोक्षाचे व्याज नाही निमाली काज, आता निरूपणाचे भोज वळगे. जरी आता इथून पुढे जरी बोलणं असलं, गुरु जरी बोलत असले, शिष्य जरी बोलत असला, ऐकत असला, तर ते जे आहे, तर ते निरूपणाचं जे काय भोज आहे, कौतुक आहे, कोण कौतुक आहे, आनंद आहे, आनंदाची अभिव्यक्ती ती जरी करता आता पुन्हा बोलणं चालत असला, अनुवाद चालत असला, मस्त बोलायला लागलेत. माझी आत्मचर्चा विषय उदंड गाती खूप गात असली, नाचत असले, बोलत असले, चर्चा करीत असली, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद करीत असली, परस्परात बोलत असलेही, तत्कथनम तत्चिंतनम अनन्या तत्प्रबोधन, अनन्या ते कुण्याकाला सांगत असले, अन्याला एकमेकाला, अशा गवळणी त्या बोलती परस्पर जरी हे बोलत असली, याचा अनुवाद करीत असली, गुणगान करीत असली, हेची गाणी गा असं गाणे गात असली, टाळ्या वाजित असली, पावल्या खेळत असली, भजन म्हणत असले, नामस्मरण करीत असले, वेगवेगळ्या प्रकारचा आपापल्या जशा भलत्या परीनं, आपल्या परीनं त्याच्या आवडीपर्यंत कोणी नामस्मरणच करते, कोणी टाळ्याच वाजित, कोणी नुसतं नाचत आहे, कोणी गात आहे, कोणी बोलत आहे स्पष्ट. पाहन तुम्ही संत ज्ञानोबा स्पष्ट बोलते, नुसतं कोणी नुसतं नाचत आहे, कोणी गायनच करते, कोणी संतांचे चरित्रच सांगते, कोणी देवाच्या अवताराच्या लीला सांगते, कोणी शास्त्रीय विचारच मांडते, कोणी मौनात तटस्थ राहते, कोणी स्थलतच राहते, वेगवेगळे, कोणी एकांतातच राहतं, कोणी लोकांतात उतरते, आपापल्या परीने भलत्या परीने आपापल्या परीने त्याच्या आवडी तरी. म्हणून असो म्हणे कौतुकाच आहे, समजा हे बोलत जरी असले, गुरु कोणी येत असलं सांगायला विचारायला आणि त्या संग बोलत जरी असले, तर याला अज्ञान सत्य नसतं, याला संसार सत्य नसतो, याला कोणती शंका नसते, त्याच्यासाठी ते बोलत असतो सहज. त्याला कौतुकानं बोलतो की त्याला वाटतं की काहीच नाही, तो मरणाला भेटतो म्हणतो अरे मरणच नाही, तो संसाराला भेटतो म्हणतो संसारच नाही, आणि त्याचं बी तो कौतुक करून टाकीत असतो याच्या कौतुकानं. म्हणून संत कौतुकाची वाणी बोलतात आणि आपल्याला सुद्धा कौतुकाच जमा करतात, कौतुकाच येतात त्या. कौतुक वाटे मागील व्याचाचे, नाम मंगळाचे ते निगुणे. समजा कौतुकास्पद असते, सर्व भोज असते. भोज म्हणजे कौतुक, भोज म्हणजे आनंद, भोज म्हणजे विनोद. बोलायचं काही नाही, पण तितक्या त्या सहज बोलण्यानंच पुढच्याच काम होत असते. ही बी लीला आहे. त्याचं लीला मात्र जे बोलणं असतं त्यानं पुढच्याच खूप मोठं काम होतं, त्याचा खूप शीन भाग जातो, अनंत जन्माचा शीन गेला असं तो म्हणत असतोय आणि याला वाटतं काय नाही मी सहज बोललो.
म्हणून आता निरूपणाची भोज वळगी जरी जरी करता आता निरूपणाचं कौतुकानं बोलणं चाललं असलं तरी बी ज्ञानोबा म्हणते ते बोलणं खरं नाही असं आपल्या लक्षात घ्यावं. असं आपल्या स्वरूपात त्या ठिकाणी शब्द नाही, आपल्या स्वरूपात ठिकाणी अज्ञान नाही, आपल्या स्वरूपात ठिकाणी कोणी शिष्य नाही, गुरुपणा नाही, अज्ञान नाही, ज्ञान नाही, मोक्ष बंधन नाही म्हणून मोक्ष नाही, काहीच नाही. असं आपलं स्वरूप आहे. प्रपंचातलं काहीच नाही, स्वरूप पूर्ण नाही, पूर्णात पूर्ण मचित. काहीच नाही म्हणजे शून्य नाही, परिपूर्ण आहे, परिपूर्ण परमात्माच आहे. अन्य हे नानास्ति किंचन. संसार आणि संसाराचे धर्म, संसाराचे विकार, संसाराचे प्रकार, संसारातले सुख दुःख, संसारातले शोक मोह, जन्म मरण, बंध मोक्ष काहीच नाही, समूळ संसार नाही. आणि एक परमात्माच आहे, परमात्माच आहे, तो मीच आहे. असं आपल्या लक्षात येतंय म्हणून ज्ञानोबा हे आपल्या लक्षात आणून द्यायला लागलेले आहेत. ठीक आहे, पुढचा विषय उद्या पाहू. कॉल आलता म्हणून कटलं काय कोणा. ठीक आहे. नाही, आहात तुम्ही चालू आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. थांबू आपण इथं. ठीक. काय बोलायचं